Audio Jungle.
मी माननीय समीर सय्यद अध्यक्ष बाल्यकल्याण समिती सोलापूर यांचा सत्कार महात्मा फुले समाज मंडळ संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी झिंजाडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. बालविवाह मुक्तिरथ या कार्यक्रमासाठी आता आमची संस्था गेले 10 वर्ष झालं काम करते. त्याच्यामध्ये विद्वांवर काम झालं आहे, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम झालं आहे. त्या अंतर्गतच आम्ही बालविवाह आणि बालकामगार मुक्त भारत या विषयावर काम करतो आहे. आणि प्रत्येकजणच वेगवेगळ्या प्रकारची रॅली काढतो, पण आम्ही जरा लोककलेतून सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या अंतर्गत ही रॅली काढण्यात आलेली आहे. आणि ही रॅली काढताना जे आपण सर्वांनी आम्हाला खूप चांगलं लवकर सहकार्य प्रतिसाद केलं त्याच्याबद्दल पहिलं मला आभार मानून घेऊ द्या, कारण कमी वेळात तुम्ही सगळे इथं आलेला आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपली कलेतून सामाजिक संदेश देत आहोत. असं नाही की एखाद्या अंधश्रद्धेला बढावा द्यायचं काम करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण एक जण येऊन जेव्हा इथं कला सादर कराल त्याच्यातून एकदम चांगला संदेश आणि वेगळं काहीतरी सोलापूर बालविवाहमुक्त सोलापूर करण्यासाठी आपण जो प्रयत्न करतोय ते तुमच्या कलेतून करतोय. तर कानाकोपऱ्यापर्यंत तुमची कला पोहोचली पाहिजे, हेच एक डोळ्यासमोर आपण ठेवून कला सादर करावी. तसेच स्वप्नील सपना मंडळाचे अध्यक्ष वामन बावळे सर यांनी या कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत. महाराष्ट्रभर सध्या बालविवाहाच्या संदर्भातल्या रॅली वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असंच चालू आहे महाराष्ट्रभर. आपल्या सोलापूरलाही चालू करायला हवं होतं म्हणून आमच्यातले सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्रित आलो आणि आजचा कार्यक्रमाला सुरुवात केली. खरं म्हणजे करमणूक म्हणलं की लोक येतात लक्षात ठेवा, आणि असं नुसतं भाषणबाजी म्हणलं की लोक येत नाहीत. म्हणून आम्ही जरा करमणुकीच्या माध्यमातून आणि वेगळ्या पद्धतीनं करायचं नियोजन होतं आमचं. खरं म्हणजे आज आमची रॅली बैलगाडीतून यायची होती, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं. पण अडचण कुठली आली की शहरात यायला बैलगाडीला रस्ताच नाही. भैया चौकातला रस्ता पूल पाडला गेला आणि रामवाडी वगैरे त्या परिसरातून त्या बैलांना फार मोठा चढ आहे आणि ते ढेकळामध्ये चालणारी बैल डांबरी रस्त्यावर एवढ्या उंचावर ते चढत नाहीत, पाय घसरून पडतील म्हणून बैलगाडी आम्ही रद्द केली. नाहीतर तो एक उठावदार आमचा कार्यक्रम होता, कारण कुठल्याही रस्त्याने आलं तर त्यांना फार मोठ्या चढावरनं येणारं होतं आणि बैलाचे पाय घसरतील वगैरे असा आम्ही रात्री विचार करून बैलगाडीचा कार्यक्रम आम्ही रद्द केला. आणि बाकीच्या माध्यमातून आम्ही इथं केलं आहे, करमणुकीच्या माध्यमातून कार्यक्रम होतो आहे. खरं म्हणजे रस्त्यावर करमणूक करणाऱ्या ज्या कला असतात त्या कलेमध्ये जवळजवळ 50 वर्षापासून माझी एक वेगळ्या पद्धतीची सेवा असते आणि त्या माध्यमातून आज आपण एक समाज प्रबोधनाचा उपक्रम घेतला आहे की या माध्यमातून जनजागृती करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. जय हिंद. स्वप्नील सपना मंडळाचे कोल्हापूर विभाग प्रमुख सूरज अत्तार मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज प्रमोदजी झिंजाडे यांच्या नेतृत्वाखाली जो कार्यक्रम स्वप्नील स्वप्ना लोक कला विकास मंडळांनी ठेवलेला आहे आणि जो आयोजित केलेला आहे त्यासाठी जो काय एक संकल्पना होती की लोककरमणुकीतून लोकप्रचार करायचा, की बालविवाहाविषयी जी काही जनजागृती करण्याचं जे काय काम केलं आहे ह्या दोन्ही संस्थांनी आणि त्यासाठी जे काय वरिष्ठ मंडळांनी जे काही शासकीय अधिकाऱ्यांनी मदत केल्या याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचे ऋणी राहून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने उत्पन्न आपण करायचा आहे. एवढे 2 शब्द बोलून मी थांबवतो. ओके. व तसेच स्वप्नील सपना मंडळाचे सांगली विभाग प्रमुख शुभांगी मिरजकर मनोगत व्यक्त करतील. बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या इथं जमलेल्या सकाळपासून इथं जी मुलं थांबल्यात त्या मुलांचं खरं तर पहिल्यांदा मी स्वागत करते इथं की ते सकाळपासून इथं तग धरून थांबलेले आहेत की हा कार्यक्रम आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ही मुलं इथं थांबलेले आहेत, डबा खात आहेत, खाऊ खात आहेत, पण इथंच थांबलेत.
त्यांनी कधी म्हणजे कुठंही गेले नाहीत किंवा घरी जायचं आहे किंवा हे झालं आहे ते झालं आहे असा कुठलाही विषय त्यांनी केलेला नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं बसलेल्या आज सन्माननीय व्यासपीठ आणि आज आयोजित केलेला इथं बालविवाह मुक्ती रथ या माध्यमातून जे काही समाज प्रबोधन करायचं होतं लोककलेच्या माध्यमातून ते आज आमच्या संस्थेमार्फत इथं प्रबोधन करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ मानेगाव यांनी जे काही लोककलेचं समाज प्रबोधनाचं माध्यम निवडलेलं आहे की लोककलेच्या माध्यमातून लोकांचं समाज प्रबोधन करायचं हा छोटासा प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून दाद दिली याबद्दल मी स्वप्नील सपना लोककले विकास मंडळ या संस्थेच्या वतीनं तुमच्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. संकल्पना व निर्मिती असे प्रमोदजी झिंजाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या सोलापूर सिटीमध्ये बालविवाहमुक्त एक रॅली निघाली आणि त्या रॅलीमध्ये हे जे का मुलांनी शाळेतल्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे तर प्रथम मी त्या मुलांचं अभिनंदन करतो मुलांना. आणि तुम्ही सहभाग नोंदवला म्हणून तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं जाईल आणि ते तुमच्याकडे ठेवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे काय आहेत वाजंत्री बाहेर बोर्ड होता चर्मकार लोकांचं वधूवर मेळाव्याचं केंद्र आहे. मला वाटलं त्यांचंच लग्न आहे म्हणून ही कंपनी आली. पण वाबळे सरांनी मला सांगितलं होतं की बाबा हे सगळे वाजंत्री येणार आहेत तर त्यांचंही अभिनंदन. दुसरं हा मोरच आहे ना तर ती मोर मी पाठीमागे एकदा आला होता सर हाच मोर होता ना तर त्यांचंही अभिनंदन. जेवढे लोक सहभागी झालेले आहेत सर्वांना संस्थेच्या माध्यमातून आणि सरांच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाईल. बालविवाह मुक्त भारत ह्या अभियानामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यासहित तुझंसुद्धा बाळ बरं का. हां दुसरं महत्त्वाचं आहे जास्त वेळ मी घेत नाही फक्त एकच वाजंत्री तुम्हाला सुद्धा बालविवाह जर केला पी वाजवलं तर आतच रवानगी आपली बरोबर आहे ना. तर तेवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे जर कुठं तुम्हाला लग्न जर बोलवलं सुपारी 10-5 कमी जास्त मिळेल पण 18 वर्षे पूर्ण मुलीचे आणि 21 वर्षे मुलाचं पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याची ती शाळेचा सोड्याचा दाखला किंवा जन्माची खात्री केल्याशिवाय लग्नाला जायचं नाही. नाहीतर या व्यासपीठावरचे आहेत ना अधिकारी 1, 2, 3, 4 हे आहेत वकील मॅडम आहेत ते आमच्या सय्यद सर आहेत त्यानंतर रेशमी आणि कोकरे मॅडम हे यांच्या हातात सगळी पावर आहे बघा तुम्हाला सोडायचं का बाहेर काढायचं. तर फक्त एक आहे कुठं जर लग्न असेल 1098ला फोन करा तुमचं नाव गुप्त राहतं. कोणचा नंबर आहे 1058 किंवा 1098 आणि पोलीस डिपार्टमेंटचा 112 हे 2 नंबर तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा आणि या अभियानामध्ये तुम्ही सहभागी व्हा. एक जरी तुम्ही तुमच्या गावातला बालविवाह रोखला तरी तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लक्षात राहील की आपण एका बाल मुलीचं एक कल्याण केलेलं आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. अध्यक्ष मुलं आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते संयोजक या सर्वांचे मी आभार मानते आणि कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतो. जोरात टाळ्या वाजवा.
तर आम्हाला टाईम मिळाला नाही. माझे भाऊ आहेत, पुतण्या आहे, हा पुतण्या आहे, तो भाचा आहे, हा पुतण्या आहे, सर्व घरातली मंडळी. परंतु आम्ही लोककला जतन करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो आणि स्वतंत्र गीतं लिहितो. मी कथा, कविता, कादंबरी, लावणी मी स्वतः लिहितोय. आणि मला माझ्या अतिशयोक्ती म्हणा किंवा माझा मोठेपणा म्हणा, कोणाला जरी स्टोरी पाहिजे असेल तरी माझी आवश्यक गाठ घ्यावी, त्या स्टोरीवर भला मोठा पिक्चर होऊ शकतोय. माझ्या कादंबरीचे नाव आहे चिंदड्या. माझ्या आयुष्याच्या चिंदड्या कशा उडाल्या त्या कादंबरीतून तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणून माझी एकच विनंती, अशा छोट्याशा कलाकाराला वाव मिळत नाही, परंतु आम्हाला बावळे सरांमुळे वाव मिळाला. आणि माझं स्वतंत्र गीत आहे, मी स्वतः कोणाचं गीत गात नाही, मोठेपणा नाही सांगत. म्हणून लहान वयामध्ये लग्न केल्यानंतर त्या मुलीच्या घरच्याचं आणि मुलाच्या घरच्याचं काय वाटोळ होतं आणि मुलाचं आणि मुलीचं काय वाटोळ होतं, जास्त विश्लेषण न करता आपण ह्या कडव्यातून आपण ऐकून घ्यावं आणि लक्ष द्यावं. अल्पवयामध्ये लग्न चोरून केल्यानंतर काय होतं? लग्न केलं मी चोरून, सरकारी कायदा मोडून. 20 वर्षापूर्वीचं माझं गाणं आहे, परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही. लग्न केलं मी चोरून, सरकारी कायदा मोडून. चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, 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 चुकी झाली माझी मी कशी काढू भरून. लग्न केलं मी चोरून, सरकारी कायदा मोडून. लग्न केलं मी चोरून, सरकारी कायदा मोडून. चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून. 18 वर्ष मुलीला 21 वर्ष मुलाला, 18 वर्ष मुलीला 21 वर्ष मुलाला. वय पूर्ण होऊ द्या त्यांच्या भल्या आयुष्याला, वय पूर्ण होऊ द्या त्यांच्या भल्या आयुष्याला. लग्न केलं मी चोरून, किती वडादान करून. पाहुण्या रावळ्याकडून पैसे मागून आणतो एका रात्रीत लग्न करायला. लग्न केलं मी चोरून, किती वडादान करून. चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून. मुलीचं वय 16 वर्ष आणि मुलाचं वय 18 वर्ष. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर आईबापाची लय वड असती. माझ्या लेकराला मूल व्हावं, माझ्या घरात पाळणा हलावा, नातू माझ्या मांडीवर खेळावा, खांद्यावर खेळावा. परंतु तो कसा खेळल? आता सध्याला कैऱ्याचा दिवस आहे त्या आंब्याचं. आता ह्या कैऱ्याचा जर आपण खार घातला तर तो खार नासू शकतो, तो आंबा पक्वच व्हावा लागतो. आणि अल्पवयामध्ये लग्न झाल्यानंतर मला माफ करा, माझ्या माता भगिनी इथं आहेत, त्या गर्भधारणा होऊ शकत नाही. आणि 16 वर्ष आणि 18 वर्ष, मुलीचं 16 आणि मुलाचं 18 वर्षात लग्न झाल्यानंतर ही परिस्थिती होती. आणि बघता बघता 2-3 वर्ष गेल्यानंतर ती मुलीचा आई वडील काय म्हणते ती, त्या टायमाला त्या मुलीचं 19 वर्ष झाले असेल 3 वर्षानंतर, आणि मुलाचं 22-23. त्या टायमाला गर्भधारणा कुठं तर व्हायला सुरुवात होती. आणि त्या टायमाला आईबाप काय करते ती, लेकी बाईची काळजी आई बापाच्या जीवाला. पोटमळा पिकू दे कैसक नवस देवाला. लेकी बाईची काळजी आई बापाच्या जीवाला. पोटमळा पिकू दे कैक नवस देवाला. मुल जन्माला आले तेही गेले मरून, मुल जन्माला आले तेही गेले मरून. अल्पवयामध्ये चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून.
लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून नंतरच्या आई बापाला पश्चाताप कसा होतो आता झाला पश्चाताप मला लागना झोप आता झाला पश्चाताप मला लागना झोप कुणाला मारू मी हाक सारी करती डोळे झाक कुणाला मारू मी हाक सारे करती डोळे झाक कवी कदम म्हणतोया कवी कदम म्हणतोया मन जाते झुरून कवी कदम म्हणतोया मन जाते झुरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून कशी काढू भरून चुकी झाली माझी मी 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 कशी काढू भरून नमस्कार आता तुम्ही जे गीत गायलं ना ते गौंडी काम करतात भारत कदम आहेत गौंडी काम करतायत ही सगळे मजुरी करतायत कोणी सरकारी नोकर नाही आणि शिक्षण तर यांचं अल्प शिक्षण आहे हे स्वतः गाणी रचतात स्वतः म्हणतात त्यांना जर आपण सांगितली कल्पना की ते रचतात खरं म्हणजे आमच्या प्रेक्षकातून बऱ्याच जणांनी बक्षिसं दिलेली आहेत आणि हेच गाणं पुन्हा एकदा व्हावं असं सर्वांची इच्छा आहे आमचे समीर भाई साहेब आहेत त्यांच्याकडून आलेले आहेत रजनीगंधा मॅडम आहेत त्यांच्याकडून ही बक्षीस आलेले आहेत 600 रुपयाचं बक्षीस या गाण्याला आणि हे गाणं पुन्हा एकदा सर्वांना ऐकायचं आहे धन्यवाद आभारी आहे लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून आणि माझी विनंती आहे समीर साहेबांना हे गाणं टी व्हीवर यावं या लोककलाकाराचं जर कुठं तर प्रसिद्धी व्हावी तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे टी व्हीला कुठं तर यूट्यूबला व्हावं का तर स्वतंत्र गीत आहे आणि आमच्या कलाकार मगा म्हणल्याप्रमाणे सर्वांची पोटं ह्या कलेवरच असतात लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून कोरोनामध्ये तरी एका तासात लग्न एका पाटावरच लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून झाली माझी मी कशी काढू भरून झाली माझी मी कशी काढू भरून लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून 18 वर्ष मुलीला 21 वर्ष मुलाला वय पूर्ण होऊ द्या त्याच्या भल्या आयुष्याला लग्न केलं मी चोरून किती वडातान करून लग्न केलं मी चोरून किती वडातान करून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून लेकी बाईची काळजी आई बापाच्या जीवाला पोट मला पिकू द्या काय नवाच्या देवाला मुलं जन्माला आले तेही गेले मरून मुलं जन्माला आले तेही गेले मरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून चुकी झाली माझी मी कशी काढू भरून आता
झाला पश्चाताप मला येईना झोप, आता झाला पश्चाताप मला येईना झोप, कुणाला मारू मी हाक सारी करते डोळे झाक, कवी कदम म्हणतो या, कवी भारत म्हणतो या, मन जाते झुरून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून, लग्न केलं मी चोरून सरकारी कायदा मोडून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, माझी मी कशी काढू भरून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून, चुकी झाली माझी मी कशी काढू भरून. मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि बच्चे कंपनी आता ज्या बोलका बाहुली जादूगार श्री गुरुराज मिर्जी सरांचं आगमन होणार आहे, तेव्हा सर्व बच्चे कलाकारांनी सुद्धा इकडे लक्ष द्यावं. आता कार्यक्रम आपल्या आवडीचा कार्यक्रम आहे बोलका बाहुला. सादर करते आहेत गुरुराज मिर्जी सर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आपली कला सादर करावी. 40 वर्ष झालं. 1980 पासून कार्यक्रम करतोय. वयाच्या 16-17 वर्षापासून मी हा कार्यक्रम करतोय. संपूर्ण भारतभर फिरलो. बाहेरसुद्धा काही कंपन्यांच्या कार्यक्रमाचा ॲडव्हर्टाईजमेंटच्या कार्यक्रमासाठी म्हणून दुबई, बहरीन वगैरे अशा इतर देशांमध्ये सुद्धा गेलो. आणि त्याचप्रमाणे शासनाचे अनेक कार्यक्रम करायचं मी. सांस्कृतिक खात्याचे असायचे, दारूबंदी खात्याचे असायचे, पूर्वी बरेचसे कार्यक्रम व्हायचे, त्यावेळेला ते कार्यक्रम करायचे. तर उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो आहे आणि बोलक्या बाहुल्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. इथं छोटी मुलं सकाळपासून बसलेली आहेत. त्यांनाही सुद्धा आवडीचा आणि सर्वांना आवडण्यासारखा हा कार्यक्रम आहे. तर मी बाहुल्याला जेव्हा घेऊन येईन त्यावेळेला आपण सर्वजण काय करायचं आहे, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे बाहुल्याचं. करतोय आणि या बोलक्या बाहुल्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या कार्यक्रमाला मराठीमध्ये शब्दभ्रमकला असं म्हणतात, इंग्लिशमध्ये याला वेंट्रोलॉकिझम आर्ट असं म्हणतात. या बाहुल्याच्या मागच्या बाजूला माझा एक हात आहे आणि हा बाहुला बऱ्याच गमती जमती करणारा आणि खूप मनोरंजक असा हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. तर मनोरंजनातून प्रबोधन होणारा असा हा कार्यक्रम बोलक्या बाहुल्यांचा. समोर बसा, समोर इथे खाली बसा, तोपर्यंत इथे बसा, छान दिसेल तुम्हाला. ही बात बोलू नका, नाही गेलं. हां, तर माझा हा जो कार्यक्रम आहे सगळ्यांना माहीत आहे. असू द्या राव भैया. ओके, हां, हॅलो हॅलो एल हां, ठीक आहे ठीक आहे. हां, तर माझा हा जो कार्यक्रम आहे सगळ्यांना माहीत आहे. चालू कर आता. अरे तू मध्ये बोलू नको, नाही गलत. हां, तर माझा हा जो कार्यक्रम, लवकर सिरी कर. अरे तू पुन्हा मध्ये बोलतो, मला जरा बोलू तर दे सर्वांची. हां, तर मला सांग, काय सांगू. हां, आता सगळी लहान मुलं समोर येऊन बसली पटकीने, हो की नाही. अच्छा ठीक आहे. हां, तर आता मला सांग, काय सांगू. अरे पुन्हा बरं जाऊ दे. तुझं नाव काय बरं, तुझं नाव काय बरं. हां, तुझं नाव काय. टेनी ऑकर आहे. तुझा जन्म कुठे झाला. दवाखान्यात झाला. अरे मी ते नाही विचारत रे. मग काय विचार, मी तुला काय विचारतो, तुझा जन्म कोणत्या गावी झाला, कोणत्या देशात झाला हे मी विचारतोय. कोणत्या देशात झाला. वॉशिंग्टनमध्ये झाला. बरं वॉशिंग्टनमध्ये तू काय करत होता. वॉशिंग करत होता. मग तू इथं कशासाठी आलं. नोकरी करण्यासाठी आलं असं. बरं मला सांग, काय सांगू. इथं छोटी छोटी मुलं बसलेली आहेत. तुझं शिक्षण वगैरे कुठपर्यंत झालेलं आहे. BSc पर्यंत झालेलं आहे. बरं BSc नंतर तू काय करणार आहे. SSc करणार आहे. BSc नंतर SSc करणार आहे. ते बरोबर होतं. थोडं किंचित हात लावा. हॅलो हॅलो एल हां, ठीक आहे ठीक आहे. ओके सर, थँक्यू.
अच्छा, आता मला सांग, काय सांगू, तुझं शिक्षण BSc पर्यंत झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तू SSC करणार आहे. अरे SSC झाल्याशिवाय BSc होताच येत नाही. त्याचे काय झालं, मी ज्या वेळेला SSCला होतं ना, काय झालं, त्यावेळेला माझं वय 16 होतं, त्यावेळेला तुझं वय 16 होतं. मग त्या 16 वर्षाचा आणि त्या SSCचा काय संबंध आहे? नाही रे, ती म्हण आहे की नाही, 16 वगैरेच्या धोक्याचं, तसं झालं. बरं जाऊ दे. इथं लहान मुलं बसलेले आहेत. मी तुला एक 2-3 प्रश्न विचारतो, विचार की काय वाटेल ते विचार. पहिला प्रश्न गणितातला आहे, जरा नीट सांग. हां, नीट सांगतो. मी तुला सकाळी 2 अंडे दिले, संध्याकाळी 2 अंडे दिले, तुझ्याजवळ किती अंडे झाले? अगोदर मला हे सांग, अंडे तू कसं देणार? अंडे तर कोंबडी देत असते. हा रे, अरे अंडे कोंबडीच देते. बरं मला सांग, काय सांगू, तुझ्या खिशामध्ये 50 रुपये आहेत, त्याच्यामधून मी जर 20 रुपये काढून घेतलं, तर तुझ्याजवळ किती रुपये राहतात? काहीसुद्धा राहत नाही. काहीसुद्धा राहत नाही? नाही राहत. ते कसं काय? अरे माझ्याकडे कैसेच नाही आहे, तर ते काढून काय घेतं रे? बरं जाऊ दे. मला सांग, काय सांग, दगड पाण्यामध्ये का बुडतो? आपण एक दगड जर पाण्यात टाकला, तर तो पाण्यामध्ये का बुडतो? त्याला की नाही पोहायला येत नाही म्हणून घडतं. दगडाला पोहता येत नाही म्हणून बुडतं. तुला येतं का पोहायला? मला येत नाही बा पोहायला. तू दगड आहेस रे. तू काय म्हणाला सर्वांसमोर? बरं मला सांग, काय सांगू, तुमच्या घरामध्ये कोणाकोणाचं लग्न झालं आहे? सगळ्यांचं झालं आहे रे, आमच्या वडिलांचेच राहिले. काय सांगतो, तुमच्या वडिलांचंच लग्न राहिलं आहे. बरं जाऊ दे. आता मला सांग, काय सांगू, हां बरं, मी 1-2 प्रश्न हिंदीमध्ये विचारतो. सर्वांना येते की नहीं हिंदी? अच्छा, अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ, तुमने ताजमहल देखा है? हाँ देखा है. ताजमहल किधर है? आगरा में है. आगरा किधर है? यूपी में है. यूपी किधर है? इंडिया में है. इंडिया किधर है? दुनिया में है. दुनिया किधर है? मेरी जेब में है. दुनिया तेरी जेब में है. अच्छा ये बता, क्या कहता हूँ, तुम इतने दिन से क्या कर रहे थे? मैं एक नया पिक्चर निकाल रहा था. तुम्हारे पिक्चर का हीरो कौन है? आगे तक नहीं मिला. तुम हीरो का काम करोगे क्या? तुम्हारे पिक्चर में मैं हीरो का काम करना है, लेकिन काम क्या करना पड़ेगा? बताओ क्या? बताओ. बताओ. खंडाला घाट के ऊपर से नीचे कूदना पड़ेगा. ऊपर से अगर मैं नीचे कूद जाऊंगा तो मैं मर जाऊंगा. कोई करवा नहीं है. ये पिक्चर का आखिरी सीन है. ऐसा क्या? अच्छा जान दे. अब तुम क्या करना? ते लहान मुलीला गेला ना. अच्छा ठीक आहे, इथं संग्रह एक लहान मुलगी आहे. कोण येणार? तू समोर बसलेली, ये बेटा इथे. अच्छा इकडे उभा, इकडे तो करून. काय नाव तिच्या? नाव हां हां क्रांती. अच्छा ठीक आहे. क्रांती कितवीला जाते? चौथीला जाते. हुशार आहे हां तू क्रांती. हां तुला काडे कट करेन देतात? कुठपर्यंत देतात काडे? तू गक रे तंग दे चंचगिरी कर नका. एक लड़का एक लड़की बात कर रहा है तो खींच के गुड़गुड़ क्या कर रहा है? ऐसे क्या? क्रांती चौथीला जाते ना. घरे ठीक आहे. तुला काडे कट करेन देतात? पाडे कुठपर्यंत? अच्छा हुशार आहे तू. मी एक तुला काड्या गणून दाखवतो, ते आहे का? म्हण बरं. 1 91, 1 2 92, 1 3 93, 1 4 94, 1 5 किती? 95, 1 6 किती? 96, 1 7 किती? 97, 1 8 किती? 98. कितीला जाती? चौथीला जाती. 1 8 98 होतात होय का? 1 8 किती होतात? 18 होत. मग तू चुकीचं पाडा म्हणायला. आता परत एकदा म्हणेल तुम्ही म्हणा बरं का. ऐका. 1 1 91, 1 2 92, 1 3 93, 1 4 94, 1 5 किती? 95, 1 6 किती? 96, 1 7 किती? 97, 1 8 किती? 98. सगळे शाळेला जाते. हो. अच्छा एक, अरे तू चुकीचं म्हणायला नाही रे, आमच्या शाळेमध्ये असंच शिकवत होते. असं आहे का? हां बरं जाऊ दे. आता मला सांग, हॅलो हां क्रांती, तुमच्या वडिलांचं नाव काय? तुमच्या वडिलांचं नाव? असं बरं ठीक आहे. हां अच्छा घरं जाऊ दे. हां हो. अच्छा आता मला सांग, काय सांग, क्रांती शाळेला रोज जाते? खरंच रोज जाते? रोज जाते. हुशार आहे पोरगी, रोज जाते. रविवारी जाते का? नाही जात ना. रोज जाते काय म्हणते का? बरं ठीक आहे. क्रांती जा खाली बस, खाली बस.
सावकाश जा. हां, पोरगी हुशार आहे. हां, हुशार आहे, दिसायला चांगली आहे, असू दे रे. तसं म्हणू नये. बरं मला सांग, काय सांगू? हां, मी तुला एक दुसरा प्रश्न विचारतो, विचार की 10 रुपयाला 1 डझन केळी, नीट ऐक बरं का. हो सांग ना. 10 रुपयाला 1 डझन केळी तर माझं वय काय? 10 रुपयाला 1 डझन केळी तर माझं वय काय? माहिती होईल का गणित? नाही माहिती? अरे काय विचारायला? हे बघ, 10 रुपयाला 1 डझन केळी तर माझं वय काय? सांग का? हो सांग ना. तुझं वय 60 आहे. माझं वय 60 आहे. हां, तू कसं काय ओळखलं? असं घर आहे काय माहिती आहे का, आमच्या घराच्या शेजारी एक 30 वर्षाचा हाकमॅड राहतो. असं आहे का? हां, तू खुलमॅड आहेस. ह्यांच्या घरात शेजारी हाफमॅड राहतो 30 वर्षाचा, डबल केला 60 वर्षाचा. बरं माझं वय 60 आहे. आता माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे. हो का? आनंदाची गोष्ट आहे. हो, माझ्या तुझ्या मुलाचं वय किती आहे? माझ्या मुलाचं वय 30 आहे, लग्न करायचं आहे. अच्छा, घरे ठीक आहे. एक 25-26 वर्षाची मुलगी असेल तर लग्न करून टाकू आपण. अच्छा, ती नाही मिळाली तर 15 वर्षाचे 2 चालतील का? तसं कसं? अरे त्याच्यासाठी तर हा कार्यक्रम आहे, लक्षात आलं की नाही? हां, तर मुलीचं वय 18 झालं पाहिजे, गरगर आहे. मुलाचं वय 21पेक्षा जास्त असलं पाहिजे, गरगर आहे. आणि मगच लग्न करता येतं, नाही तर अगोदर केलं तर कायद्याने गुन्हा होत आहे. अच्छा ठीक आहे. बरं मला सांग, काय सांग? हाँ, अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ, तुम इतने दिन क्या कर रहे थे? हाँ, अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ, बम्बई का कुत्ता कैसे भौंकता है? गज जोर से भौंकता है. पूना का कुत्ता कैसे भौंकता है? उससे ज़्यादा भौंकता है. सोलापुर का कुत्ता कैसे भौंकता है? सोलापुर का कुत्ता भौंकता नहीं है, बहुत अच्छा कुत्ता है, हाल से आके कीचे से पकड़ लेता है. ऐसा क्या? कौन बोला तेरे को सोलापुर का कुत्ता भौंकता नहीं बोल के? क्या हो गया? कल मैं एक गली से जा रहा था, गली में के सारे कुत्ते मेरे को देख के भौंक रहे थे. अरे वो समझ गए होंगे दूसरे गली का कुत्ता कैसे इधर आ गया. ऐसा क्या बोल रहा है यार, सब लोग हंस रहे. नहीं यार, मजाक किया, गुस्से को नहीं आना. तो मेरा दोस्त आहे ना, हा दोस्त आहे. अच्छा जान दे. आता तू काय कर, माझ्याकडे ते गगायला कोण, ते मोर बघायला लागले. हो, मोर बघायला लागले. अच्छा ठीक आहे. त्यांचा डान्स छान होता. अच्छा ठीक आहे, मोराचा डान्स छान होता. आता बरं मला सांग, काय सांगू? हां, आता तू काय करू, सर्वांना की नाही पहिल्यांदा नमस्ते, थँक्यू, धन्यवाद म्हणायचं. पहिल्यांदा नमस्ते म्हणायचं म्हण बरं. पहिल्यांदा नमस्ते म्हणायचं गाणं करा. तसं नाही रे, मी तुला सांगतो, तू त्यांना म्हणायचं नमस्ते एवढंच म्हणायचं म्हण बरं. नमस्ते एवढंच म्हणायचं गाणं. अरे कळलं का तुला काय झालं? हे बघ, मी तुला सांगायला आलो, तू त्यांना म्हणायचं नुसतं नमस्ते म्हणायचं म्हण बरं. नुसतं नमस्ते म्हणायचं गाणं करा. तसं नाही रे, हे बघ, नमस्ते नमस्ते, थँक्यू असं म्हणायचं म्हण बरं. गाणी का म्हण न. क्रांती असायला लागली माझ्याकडे अरे माझ्या नाकाकडे गगन असायला लागली. असं आहे का? हां, तुझं नाक कसं आहे, डगंग मिरचीसारखं आहे. असू दे. सर्वांना नमस्ते म्हणायचं म्हण बरं. हां म्हणे का? हां, सर्वांना नमस्ते, थँक्यू, जय हिंद. नमस्ते, थँक्यू ऑल ऑफ यू, धन्यवाद, थँक्यू. हॅलो. हा बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम त्या प्रसंगानुसार एक विनोदी असा कार्यक्रम आहे, मनोरंजनातून प्रबोधन होणारा असा कार्यक्रम आहे. काही कंपन्यांचे मी जाहिरातीचे वगैरे शो करायचा, त्यांचं काही प्रॉडक्टची माहिती वगैरे सांगायचा, अशा पद्धतीने कार्यक्रम असायचा. आणि सोबत जादूचे प्रयोग असे मी गेली 40-42 वर्ष हा कार्यक्रम करतो आहे. आता सर्व काही छान आहे. एक आवड आपली जपायची. माझा धाकटा मुलगा तोही जादूचे प्रयोग बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम पुण्यामध्ये करतो आहे आणि खूप चांगल्या सर्व्हिसमध्ये आहे तो. तर आपण सर्वांनी अगदी शांततेने, प्रेमाने हा कार्यक्रम पाहिलात. मी आयोजकांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे इथं असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी त्यांचा मी आभार मानतो. आपल्या सर्वांचंही नमस्कार, आभार मानतो आहे. एक शेवटचा असा, मी जादूगार आहे, जादूचा प्रयोग करणार आहे. एक शेवटचा असा प्रयोग दाखवणार आहे आणि मग माझा कार्यक्रम संपेल. तर आपण सर्वजण आपला उजवा हात वरती करायचा. कार्यक्रम पुढे चालत राहणार आहे. फार सुंदर जादू आहे. मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर हात हळूहळू हलवायचा, दुसऱ्याला लागेल असा हलवायचा नाही आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये एक लाडू येणार आहे. किती छान गोष्ट आहे की नाही? हां, अच्छा पाहूया आता. 1, 2
2:30 ओहो सर्वांना भूक लागली वाटतं. 1, 2 आणि 3 टाटा बाय बाय. काय लाडू वगैरे काही मिळणार नाही. गंमत केलं तुमच्यासाठी. थँक्यू. माफी असावी. थँक्यू. ओके सर, थँक्यू, धन्यवाद. बोलका बाहुला गुरुराज मिर्जी सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्या कलेसाठी. आणि पुढील कलाकार आहेत नकलाकार नागेशजी येरनाळे. कलाकार आहेत नकलाकार नागेशजी येरनाळे. एकदा जोरात त्यांच्या टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया या कलाकारांचं. सर्वांना लक्षात आलेलं आहे कशासाठी आहे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे? कोणी सांगू शकतं का? बसलेल्यापैकी कोणी सांगू शकतं का? उभारून सांगायचं आहे. कोणीही सांगावं की हा कार्यक्रम कशासाठी आयोजित केलेला आहे. किती जणांना माहिती आहे? सांगा दादा. दादांसाठी जोरदार टाळ्या. दादा सांगा. बालविवाह मुक्तीसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्हाला मी बोलण्या अगोदर मी पहिला आवाज ऐकवतो आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलतो. कारण कसं आहे, प्रत्येकाला ती भाषा समजत नसते. आवाज आला कारण का करोनामध्ये आपण आवाज फक्त सायरन वाजला म्हटले की चिडीचूप असायचो आणि आपण आतमध्ये जायचो. कारण आपल्याला माहिती आहे बाहेर पडलं तर फटके पडतील. तसा हा आवाज तुम्हाला प्रत्येकाला ऐकावा याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. पहिला मी आवाज काढतो पोलीसच्या गाडीचा. हा पोलीसच्या गाडीचा आवाज झाला. यानंतर तुम्हाला माहिती आहे की दुसरी गाडी पाठीमागं कुठली येते हो? बरोबर आहे, ॲम्ब्युलन्स पाठीमागच असते. कारण पोलीसची गाडी आल्यानंतर कोणाचा ब्लड प्रेशर वाढू शकतो, कमी होऊ शकतो, त्या पुढच्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याला कोर्टापर्यंत घेऊन जाण्यापर्यंत सुरक्षितता राहावं म्हणून पटकन पाठीमागं तत्पर्याने ॲम्ब्युलन्स ही मागे असते आणि ॲम्ब्युलन्सचा आपण गाडीचा आवाज आपण ऐकणार आहोत. यानंतर आता युद्ध चालू आहे प्रत्येक ठिकाणी, तर त्याच्या रणगाड्यांच्या आपण गोळ्यांचा पण आवाज ऐकूयात. यानंतर आपल्याकडे बरेच गाड्या सायलेन्सरमध्ये काहीतरी बिघाड करायचं आणि त्या गाड्या चालवल्या जातात आणि त्याच्यामुळं बऱ्याच वयस्कर लोकांना त्याचा त्रास होतो. तो देखील बंद करण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे एक कलाकार म्हणून. कारण का कर्कश आवाजाच्या ज्या गाड्या आहेत त्या बंद व्हाव्यात. ह्या बंद कशा करता येतील याकडं आपण थोडंसं प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येकाने इलेक्ट्रिक व्हेकल कसं वापरता आलं पाहिजे. सर मी सांगेन की इलेक्ट्रिक व्हेकल जर वापरलं तर पोरांना कुठंतरी मार्कामध्ये वाढ व्हावी ही माझी एक मागणी आहे. कारण का प्रत्येक घरामध्ये पोरगा आहे, प्रत्येक घरामधलं पोरगं शिकतंय. त्यानिमित्तानं असं होईल की बाबा नाही इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर जास्त होईल, प्रदूषण कमी होईल. एक झाड एक मूल जसं म्हणत होतो तसं प्रत्येकाच्या घरामध्ये एकच इलेक्ट्रिक व्हेकल असली पाहिजे आणि ती इलेक्ट्रिक व्हेकल मुलांना सोडण्यासाठी शाळेसाठी गेली पाहिजे. तेवढे इरायक्यामध्ये तुम्ही कर्कश आवाज करणाऱ्या गाड्या घेऊन जाऊ नका. काही गाड्यांचा मी आवाज काढून दाखवतो ज्या आपल्याला ऐकायलाच चांगले वाटतात पण त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीचं एक हाड देखील आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही. तुम्हाला काही व्हेकलच्या गाड्यांचा आवाज मी काढून दाखवतो.
ह्या अशा ज्या गाड्या आहेत याच्यामुळं काय होतं, 10वी-12वीच्या पोरांना पेपर देताना अवघड होतं की आमच्या घरातलं कोण चाललं आहे का त्या गाडीवर, ती आमचीच गाडी असू शकते का, असे अनेक विचार त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांमध्ये होतं. त्याच्यामुळं एक कुठंतरी आपण विचार करू की बाबा नाही, व्हेकल फक्त इलेक्ट्रिकच्या धावल्या पाहिजे, त्याच्याकडे आपण कुठंतरी बारकाईने पाहू. हां, वापरूत, पेट्रोलच्या गाड्या वापरूत नाही असं नाही आहे, पण त्या कुठं जिथं शाळाच नाही आहेत, जिथं तुम्ही बाहेर जाणार आहात त्या ठिकाणी वापरूयात. यानंतर विमानाचा आवाज आहे, जसे की आपल्याकडे सोलापूरला विमान सेवा चालू झालेली आहे, त्याचा एक आवाज आपण मी काढून दाखवतो. मांजराचा आवाज आहे. मांजराचा आवाज प्रत्येकांना माहिती आहे का, कसा येतो? मांजर तुमच्याशी बोलत असते. मांजर दारात आहे आणि तुम्ही घरात आहात, ती विचारते तुम्हाला म्याऊ 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 म्याऊ. आता आदित्यसारखा एक मुलगा येतो आणि त्याला कुत्रं भुंकतो. हा गप्प जावा, हा जात नाही. हा काय करतो, दगड मारतो त्याला, आणि त्यावेळेला त्याला वेदना ज्या होतात त्यावेळेला त्याचा आवाज. ह्या आवाजाच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या आपणांपर्यंत मेसेज पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलो आणि मला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याबद्दल वामन बावळे सरांचं मी आभारी आहे. धन्यवाद. आणि आता पुढील कला आहे, ती कला म्हणजे थोडक्यात आजच्या या कार्यक्रमाचं खरं आकर्षण बालविवाह मुक्ती, त्याच्यावरच आधारित हा खेळ कुणाला दैवाचा कळला हे बालनाट्य आता आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. तेव्हा सर्व ह्या बालकलाकारांना मी विनंती करतो की त्यांनी आपली तयारी करून स्टेजवर यावं लगेच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच
मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा यांना घरी आणले या मुलींनो बसा आमची परिस्थिती गरिबीची आहे हे तुम्हाला माहीतच आहे श्रीमंत माणसाला हे करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही वर साध्या पोळ्यावर त्यात तूप घालून त्याचे लाडू बनवले आहेत हा पहा लाडूचा डब्बा आम्ही कविता हे लाडू सर्वांना कसे झाले आहेत लाडू आवडले का सर्वांना गोड तर आहेतच ना या लाडू सारखीच आणखी एक दुसरी गोड आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमच्या लाडक्या मैत्रिणीचं कविताचं आता लग्न ठरलं आहे पहिला मी हजेरी घेते सर्वांनी हजेरी द्या 1 नंबर हजर 2 नंबर हजर 3 नंबर हजर 4 नंबर 5 नंबर हजर 6 नंबर आणि नाही का नाही 7 नंबर हजर सर्वांनी खालचा अभ्यास केलाय का हो लहान का त्याला कविता शिकणार आहोत कवितेचे नाव आहे बालविवाह या कवितेचे कवी आहेत स्वप्नील बावळे हे एक नामांकित कवी आहेत त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यातीलच ही एक कविता म्हणजे बालविवाह जे आज आपण शिकणार आहोत सर्वांनी पुस्तक काढलं हो शिकलेली मुलगी उजळते घर शिकलेली मुलगी उजळते घर तिच्या हातून उमलतो साकार संसार तिच्या हातून उमलतो साकार संसार बालविवाह हा अंधाराचा दरवाजा बालविवाह हा अंधाराचा दरवाजा ज्ञानाचं शिखर खरं तेज उजळणारा ज्ञानाचं शिखर खरं तेज शिकलेली मुलगी उजळते म्हणजे जी मुलगी शिक्षण घेते समजूतदार बुद्धिमान आणि चांगल्या विचारांची बनते तिच्यामुळे कुटुंब उजळतं घर प्रकाशाच्या दिशेने जातं सर्वांना समजलं घर कोणामुळे प्रकाशाच्या दिशेने जातं बरोबर बैस खाली सर्वांना समजलं आता पुढील पहा बालविवाह हा अंधाराचा दरवाजा बालविवाह हा अंधाराचा दरवाजा म्हणजे लहान वयात लग्न केल्यामुळे स्वप्न तुटतात शिक्षण थांबतं
म्हणून हा दुःख, अज्ञान, अन्यायाचा दरवाजा आहे. सर्वांना समजतं? लहान वयात लग्न केल्यामुळे काय परिणाम होतात? उठ बरं. लहान वयात लग्न केलं की बरोबर. बैस खाली. सर्वांना समजलं? आता पुढे बघा. ज्ञानाचं तिचं खरं तेज उजळणार. ज्ञानाचं तिचं खरं तेज उजळणार म्हणजे मुलीचं सौंदर्य, तिचं तेज, तिचं मूल्य हे तिच्या शिक्षणात आणि ज्ञानात आहे. सोन्याचे दागिने नव्हे तर तिचं शिक्षण तिला स्वतंत्र बनवतं. सर्वांना समजलं? मुलीचं सौंदर्य, तिचं तेज, तिचं मूल्य हे कशात आहे? पुढे बरं. बरोबर. बैस खाली. सर्वांना समजलं? ही कविता कोण वाचतंय बरं? उठ बरं. पुढे या. शिकलेली मुलगी उजळते घर, शिकलेली मुलगी उजळते घर, तिच्या हातून उमटतो साकार संसार, तिच्या हातून उमटतो साकार संसार. बालविवाह हा अंधाराचा दरवाजा, बालविवाह हा अंधाराचा दरवाजा. काय झालं तुला रडायला? माझे लग्न ठरले आहे. काय? तुझे लग्न? तू तर फक्त 15 वर्षांची आहेस ना, आणि एवढ्या कमी वयात तुझं कसं बरं लग्न ठरलं? रडू नकोस हं. मी तुझ्या घरी येऊन तुझ्या आई वडिलांना समजावून सांगते. शाळा सुट्यावर आपण घरी जाऊया. रडू नकोस. बैस खाली. नमस्कार बाई, बसा. बाई पाणी. बाई तुम्हाला चहा चालेल का? हो हो चालेल. साखर चालेल ना? हो. कविताची काय तक्रार होती का? काही तक्रार नव्हती. तुमच्याकडे येण्याची मलाच गरज भासली. कोणती गरज बाई? कविताचे लग्न ठरले आहे का? हो हो, माझ्या बहिणीच्या मुलाशी लग्न ठरले आहे. अगदी लहानपणापासूनच लग्न ठरले होते, पण आता करावं म्हणतोय. हो, मुलगी हुशार आहे, तिला पुढे शिक्षण घेऊ द्या. एवढ्या लहान वयात कशाला लग्न करता? तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण शाळा शिकून काय करायचे? एकदा लगीन करून मोकळं झालं म्हणजे आम्ही सुटलो. शाळा शिकून काय उपयोग आहे? मुलीची जात शिकून सवरून दुसऱ्याची धन. शेवटी धुणं भांडी करून भाकरीच तर बडवायच्या आहेत. त्यात मुलगी म्हणजे काचेचं भांड, कधी हातातून पडल आणि फुटल सांगता येत नाही. त्यात आमची बी गरिबी आहे. यांचा सांभाळ कसा करतोय ते आमच्या आम्हासनी ठाव आहे. पण तुम्हाला हे लग्न कायद्याने करता येत नाही. बाई, आम्ही दिवसभर मजुरीसाठी जातो. पोरगी एकटीच घरात असते. आता तुम्हीच सांगा काय करायचे आम्ही? तुमच्या पुढे तर माझं डोकं चालत नाही. मी आता निघते आणि एकच सांगते, तुमच्या मुलीच्या लग्नात कायदा मात्र आडवा येणारच. मी निघते. काय रे भिक्या, बरं आहे नव? वय वय बरं हाय. तुझ्या पोरीचे लगीन जमले आहे मन. वय वय जमलं आहे. अरे बाबा, मुलीची लग्न लवकर झालेली बरी. तू म्हणतोस ते पटलं मला. आजकालच्या पोरींना जास्त शाळा शिकवली की हातातून जातात. लहानपणीच लगीन लावलं म्हणजे डोके स्थिर राहते. बरोबर बोलतोस भिक्या. अरे आपल्या काळात 14-15व्या वर्षी लगीन झालं, घर बसलं, संसार सुरळीत झाला बघ. आता बघ की उशिरा लग्न केले की खर्च बी किती वाटतो. शाळा, कॉलेज, कपडे, फी सगळं वाया जाते बघ. बाय माणसांना शिकवला तर काय फायदा? शेवटी भाकरीत नशिबात आहेत ना. अगदी खरं. माझ्या सुनबाईची मैत्रीण ना डॉक्टर आहे. एवढं शिकून घरी बसती, काय उपयोग झाला बरं? आणि मी एक सांगते, मुलीचं उशिरा लग्न केलं की चांगली मुलं मिळत नाही. लहान वयात लग्न लावलं तर चांगला मुलगा मिळतो. हा,
होय लक्ष्मी, शिक्षणामुळे मुली हट्टी होतात. आई बाचं काहीच ऐकत नाहीत, सारखे मोबाईल बघत राहतात. मुली मोठ्या झाल्या की घराबाहेर जाणं अवघड होतं. काय बी बोलतात लोक, एवढी मोठी झाली पोर अजून लगीन केलं नाही. अरे बाबा, हिला सहन होत नाही बघ. अरे काय बोलू तुमच्या समोर? अरे आपल्या समाजात राहायचं असतं या, लोक काय म्हणतील हे बघावं लागतं या. मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे, तिला लोक सासरी पाठवलं की आपली जबाबदारी संपली. हो बरोबर आहे. मुलीला जास्त दिवस घरात ठेवले की मुलीवर संकट येतात. एखाद्या वेळी मुलीचा पाय वाकडा पडला तर कोण बघणार? म्हणून मी म्हणते, मुलीला शिक्षणापेक्षा संसार शिकवला तर ती सुधारते. आणि शिक्षणाचं काय, ते तर फक्त मुलांसाठीच आहे. घर तर मुलगाच चालवतो. शेवटी मुलीच्या नशिबी चूल आणि मुलंच. मुलगी शिकली तरी नंतर सासरी काम करावंच लागतं, तेव्हा एवढी शिकायची काय गरज? बघा ना, शिकलेली मुलगी लग्नाला नकार देतात. आधी नोकरी, मग लग्न, हे सगळं बिघाड आहे, बिघाड. हो, मग सासरचं ऐकायचं नाही, माहेरचं तर मुळीच ऐकायचं नाही. अशा मुलीपेक्षा अडाणी मुलगी बरी. हे मात्र खरं आहे. मुलगी शांत, घरकामात हुशार, नम्र एवढेसे पुरेसे आहे. शिक्षणामुळे मुलीचे डोके तापते. आणखी एक गोष्ट, पोरी शाळेला गेल्या की मुलींची मैत्री मुलांशी होते. हे का बरं नाही? त्यातून पुन्हा लफडी वेगळीच. म्हणून मी माझ्या नातीला 7वी पर्यंत शिकवलं. आता तिच्यासाठी मुलगा बघते. 2 महिन्यात लग्न उरकून टाकते. देव करो आणि तिचा संसार सुखाचा हो. मुलगी सासरी गेली म्हणजे आपल्या डोक्याचा ताप गेला. आपल्या गावात असे नेहमी चालत आले आहे की जुन्या लोकांनी जे केलं ते योग्यच आहे. जुनं ते सोनं, दुसऱ्याला काय? आता सध्या सरकारने कायदे केलेत, पण सरकारला काय जाते कायदे करायला, पण पाळते का कोण? आणि गाव पातळीवर नियम वेगळेच असतात. आपल्या पद्धतीने वागायचं तेच खरं. टीव्हीवर दाखवतात की मुलगी डॉक्टर होते, इंजिनियर होते, पण हे सारं शहरात होतं ना, आपल्या गावात नाही. बरोबर बोलतोस. शहरातल्या गोष्टी आपल्यासारख्या नाहीत. आपल्याकडे शेती, संसार, परंपरागत रीतिरिवाज. आपला रिवाज म्हणजे लहान वयात लग्न. तेच आपली प्रथा आणि परंपरा आपण अजिबात बदलायच्या नाहीत. आपण जुनं टिकवायचं तेच खरं, त्यातच आपलं खरं सुख आहे. अरे माझ्या काळात कोणालाही शाळा नव्हती, तरी सुद्धा संसार टिकला ना. आताच्या मुलींना सगळं आहे, शाळा आहे, करिअर का फिरियर म्हणतात ते आहे, तरी सुद्धा संसार टिकत नाही. हो, अशाच मुली घटस्फोट घेतात. म्हणून मुलीला शिक्षणापेक्षा संसार शिकवा. हो, म्हणून मी माझ्या मुलीला 15व्या वयातच लग्न करणार. बरं, आता लई झाली तुमची चर्चा. तुम्हाला एक कामं नाहीत, आम्हाला घरात काम पडले. चला गं, उठा. चला. सर मला एक माहिती द्या. इकडे सर, एवढं देख मग इथं पाहुणे मंडळी आणि गावकरी आले का? लग्नाची वेळ आहे. सर्व पाहुणे मंडळीने लवकरात लवकर मंडपात्या अक्षदाची वेळ होऊन गेलेली आहे. नवरी मुलगी ताबडतोब मंडपात्या अक्षदाची वेळ आहे. नवरी मुलगी ताबडतोब मंडपात्या अक्षदाची वेळ होऊन गेलेली आहे. नवरी मुलगी नवरी मुलगी ताबडतोब मंडपात्या अक्षदा वाटायला सुरुवात करा. अक्षदा वाटायला सुरुवात केला का? नवरी मुलगी लवकरात मंडपात्या अक्षदाची वेळ होऊन गेलेली आहे.
आता अक्षदा या. नवरी मुलीचे मामा लवकरात लवकर मंडपात या. नवरदेव लवकरात लवकर मंडपात या. नवरदेव अक्षदाची वेळ होऊन गेलेली आहे. अंतर पाठ करायला या. नवरदेवचे मामा सर्वांना अक्षता भेटला का? अंतरपाठ धरायला या. सर्वांना अक्षता भेटला का? शुभ मंगल सावधान. स्वाती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मुरुडं विनायकमहं चिन्तामणि धेमुरं हेणाद्रिं गिरिजात्मजं सुवर्णं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामेणान्तण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं. मी कोण? हे लग्नात खात्रीत बुवा. वय काय मुलीचे? माझ्या मुलीचे वय 18 वर्ष आहे. लग्न थांबवणारे तुम्ही कोण? खोटं बोलू नका बाई. मुलगी अल्पवयीन आहे. तिचं आधार कार्ड किंवा जन्म दाखवा. आधार कार्ड किंवा जन्म दाखला आम्ही काय खिशातून फिरत नाही. साहेब, ही मुलगी अल्पवयीन आहे. हा घ्या तिचा जन्माचा पुरावा. हो, खरोखर मुलगी अल्पवयीन आहे. आमची मुलगी आहे. आम्ही तिचे लग्न करतोय. लग्न थांबवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? 18 वयापेक्षा कमी वयाच्या मुलीचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी लग्नासाठी तयार नाहीत. कायद्याने तुम्ही हे लग्न करू शकत नाही. बाई, तुम्हाला बोलायला काय जाते? आमच्या घरात कायदे काम करतात का? आपल्या देशाने घटना स्वीकारली आहे. त्यामुळे सर्व कायदे जनतेला बंधनकारक आहेत. तर थांबवा, तर मला कारवाई करावी लागेल. साहेब, कारवाई आमच्यावरच का हो? आमच्या मुलीचे लग्न करतोय. आमच्या मुलीचे लग्न करणं तुम्हाला मध्ये याचा काय संबंध? प्रथा परंपरा हे जिथसाठी आहे ते योग्य, पण मुलीचे आयुष्य आणि आरोग्य धोक्यात टाकून प्रथा परंपरा करायची असेल तर ती प्रथा परंपरा नाही, तर तो अन्याय आहे. अन्याय मुलीच्या हितासाठी त्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे योग्य आहे. बाई, तिला घेऊन चला. थांबा, तुम्ही आमच्या मुलीवर अशी बळजबरी करूच शकत नाही. काय सांगतोस का मला? आमच्या मुलीचा निर्णय बाहेरचे लोक का घेतील? हा सर्व इथे जमलेला समाज आम्हाला काय म्हणेल? आणि साहेब, आमच्या गावात प्रतिष्ठाच काय राहील हो? तुम्ही पुरुष पोलीस आहात. पुरुष पोलीस कोणत्याही स्त्रीला हात लावू शकत नाही. ठीक आहे. ढकलतात लग्नाच्या जंजाळात, अंधसंस्कार अडवितात निरपराध जीव जिवाळ्यात. अंधसंस्कार अडवितात निरपराध जीव जिवाळ्यात. धडाडीने पोलीस येऊन थांबवितात अन्यायाची वाट. धडाडीने पोलीस येऊन थांबवितात अन्यायाची वाट. बालपणीची फुले वाचविणे अन्यायावर खरी मात.
बालपणीची फुले वाचविणे, अन्यायावर खरी मात. हा लग्नाला आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी प्रतिज्ञेसाठी उठून उभे राहावे. सगळ्यांना विनंती आहे, प्लीज. आता मी बालविवाहमुक्त प्रतिज्ञा म्हणते. सर्वांनी माझ्या मागे म्हणा. प्रतिज्ञेसाठी हात पुढे घ्या. आमच्या कुटुंबात बालविवाह होऊ देणार नाही. तसेच बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. आणि बालविवाहात प्रत्यक्ष शैक्षणिक सामाजिक मानसिक आणि शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होत असतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास आहे. आणि ही माहिती मी सर्वांबरोबर शेअर करीत आहे. तसेच या कामी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीन. माझ्या मित्र परिवारात नातेसंबंधात माझ्या गावात आणि शहरात बालविवाह होऊ देणार नाही. यासाठी मी कटिबंधित